जतमध्ये लाचखोरीचा स्फोट, 1.5 लाखांच्या लाच प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटील अटकेत. जत तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरीचा गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात तब्बल 1.5 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी जत पोलीस ठाण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणातील आरोपी आहेत पोलीस कॉन्स्टेबल विक्रम विठ्ठल गोदे आणि सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम कृष्णा माने. या दोघांविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचा भाऊ आणि पुतण्यावर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम गोदे याने सुरुवातीला 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर हा व्यवहार 1,60,000 रुपयांवर निश्चित करण्यात आला. याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करताना पोलीस कॉन्स्टेबल गोदे याने लाचेची रक्कम थेट न घेता ती पोलीस पाटील काशीराम माने यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे उघड झाले. तपासात माने यांनीही मध्यस्थीची भूमिका बजावत या लाच व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. मुसंडी गावाजवळील एका ढाब्याच्या परिसरात पडताळणी करण्यात आली. आवश्यक पुरावे मिळाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी सांगलीचे पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार करीत आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण जत तालुक्यात एकच खळबळ उडाली असून कायद्याचे रक्षण करणाऱ्यांवरच लाचखोरीचे आरोप झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.